आज सकाळी मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना भूकंपाचे हादरे बसलेले आहेत। या भूकंपाचं केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर हे गाव आहे। मी सध्या याच रामेश्वर गावामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर रामेश्वर तांडा या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पत्रांची घरं आहेत आणि त्यामुळे इथलचे नागरिक भयभीत झालेले आहेत। खरं तर भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर हे सगळे नागरिक सकाळपासून घराच्या बाहेर बसलेले आहेत। मात्र अद्याप देखील हिंगोली जिल्ह्याचं महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन हे गावामध्ये दाखल झालेलं नाही आणि त्यामुळे या नागरिकांना या ठिकाणी त्यांची भीती दूर करण्यासाठी कुणीही दाखल झालं नसल्यानं अद्याप देखील नागरिक भयभीत अवस्थेमध्ये आहेत। नेमकं सकाळी गावामध्ये काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही महिला नागरिक आहेत। काय घडलं पहाटे? पाठी रामपारामध्ये बापू आम्ही चहा पिऊ लागलो होतो, एक पाट भरून आली, आम्ही पळत बाहेर आलो, मरायला आलो, काय करावं आता? असं भांडा पडले, वरून असा आवाज आला, बॉम्ब फुटल्यासारखं। त्यासाठी झालं बेटा आमचं कोणी वारी वासर नाही मेल्यानं, मग काय पुराला येता का तुम्ही? हा, सरपंच नाही, कोणी उपसरपंच नाही, कोणी पोलीसवाले नाही, कोणीच नाही। हा, तहसीलदार नाही, मग आम्हाला कोणी काय हिमायत देणार, काय देणार, काय खाव ते सांग आता। एवढा हुक किती मोठा आवाज आला? लय असं बॉम्ब फुटल्यासारखं। हा, बॉम्ब फुटल्यासारखं असं आमच्या जीवाला असं घाई बरं झालं। ते आमची जाऊ होती ते रस्त्यावर पडली, ते मेंद्राची बायको असा गोटा झाला वरून। मग काय करावं आता तुम्ही सांगा आम्हाला? हा, कसं वाजवाव, कसं जगाव? गावात काही घराच्या भिंतील तडे गेलेत का? हा, काय तरी झाले पाय, भीत चिरली, आता काय करावं? मग बाहेर पळून आलो, मग कसं काय करावं? सरकारकडे मागणी काय आहे? काय आम्हाला काय द्यावं खायला प्यायला, इंजेक्शनला काय तरी, पण काय खावं? मेल्यावर काय का माती? हा, नक्कीच या गावातील या महिला नागरिक होत्या। विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये मराठवाड्यातील या भूकंपाची सविस्तर माहिती दिलेली आहे। मात्र अद्याप देखील हिंगोलीचं प्रशासन केंद्रबिंदू असलेल्या या रामेश्वर गावामध्ये पोहोचलेलं नाही आणि त्यामुळं नागरिक या ठिकाणचे भयभीत झालेले आहेत। नागरिकांना नेमक्या काय उपाययोजना कराव्या हे महसूल प्रशासनानं गावात येऊन सांगणं गरजेचं होतं। मात्र रामेश्वर गाव व रामेश्वर तांड्यामध्ये अद्यापर्यंत महसूल विभागाचा कोणताही कर्मचारी दाखल झालेला नाही। पोलीस प्रशासन देखील या गावामध्ये दाखल झालं नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे आणि एकंदरीतच आज सकाळी झालेल्या भूकंपाच्या हादऱ्यामुळे सकाळपासून या गावातील नागरिक भयभीत झाल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।